तुम्ही समजे माझ्यासाठी जे करता आहे ते लय आहे माझ्यासाठी, पर माझ्या बाई तुम्हासनी त्रास नग व्हायला. संभावितपणाचं आवाळू नकोस. तसं नाही जी, पर माझ्या बाला कळलं तर तो काळजी करल. तुझ्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे तुला अजून कळलं नाही का? मी आत आले तर चालेल ना? शचीदेवी यावे. बानूच्या काळजीपोटी मी गडाच्या पायथ्याशी गेले तर तिकडे बानू नव्हती. बानूची आभासी प्रतिमा होती. हा सगळा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथे गडावर आले तर इथे बानू सूक्ष्म देहाने उभी आहे असे मला दिसते. बानू माझी कन्या आहे. या नात्याने तिच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय ते मला कोणी सांगेल का? मी सांगते तुला माय. नाही, हे मला तुझ्याकडून ऐकायचे नाही. देवी, आपण अतिथी कक्षात जाऊ आणि तिथे सविस्तर बोलू. नाही, हे मी आत्ता इथे सांगणार आहे, कारण हा माझा निर्णय आहे. देवी, बानूला मी सूक्ष्मदेहाने गडावर आणलं आणि त्यामागचा माझा हेतू काय आहे याबद्दल आपण शंका घेण्याचे कारण नाही. पण या संदर्भात कुणीतरी आम्हाला कल्पना द्यायला हवी होती. त्याची काय आवश्यकता आहे? काही अनर्थ घडला असता तर? शचीदेवी, साक्षात श्री खंडेराय आणि श्री विष्णू इथे असताना काही अनर्थ घडेल असं वाटतं का तुम्हाला? बानूच्या संदर्भात या आधीही बरेच काही घडले आहे. खरं तर मी इथे एकटीने यायला नको होते. इंद्रदेवांना सोबत आणायला हवे होते. शचीदेवी, आपण आल्यापासून मी काहीच बोललो नाहीये. तेव्हा आता मी जे आपल्याला सांगतो आहे ते आपण ध्यानपूर्वक ऐकावे. शचीदेवी, बानूला जे अशा पद्धतीने गडावर आणले आहे त्यामागे जो हेतू आहे तो उदात्त आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपण बानूला ह्याचा लाभच होताना पाहाल. शचीदेवी, हे सर्व झाल्यानंतर मी स्वतः बानूला गडाच्या पायथ्याशी घेऊन जाईल. चलत्कुंडलम भ्रूसुनेत्रम विशालम प्रसन्नाननम नीलकंठम दयालम मृगाधीश चर्मांबरम मुंडमालम प्रियम शंकरम सर्वनाथम भजामि. कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी. प्रभो पाहि आपत नमामि शंभो. प्रणाम प्रभो. प्रणाम देवी. प्रणाम प्रभु. प्रणाम माते. नारायण नारायण. देवा, आख्यानाला प्रारंभ करण्याची अनुमती असावी. मुनिवर, आख्यानाला आरंभ करा. नारायण नारायण. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मला काही सांगायचे आहे. तुम्हा सगळ्यांना
सती देवी आणि श्री महादेवांच्या विवाहाबद्दल आख्यानातून कळणारच आहे, पण त्या पुढच्याही काही गोष्टी मला ठाऊक आहेत. म्हाळसाताई, काय म्हणायचं आहे तुम्हासनी? बानू, मला काय म्हणायचं हे तुला ठाऊक नसावं. मला बी आज हे सांगायचं आहे का मला बी सती देवींच्या काय बाय गोष्टी ठाव आहेत. शक्तिपीठांबद्दल ठाव आहेत. आजा, अरे ही बानू काय म्हणते? आता काय बी बोलू नग. भानूला जे काही सांगायचंय ना ते सांगू दे तिला. ह्या अगोदर आख्यानामध्ये महाराजांनी सांगितलं होतं का शक्तिपीठ म्हणजे काय. पण मला आता हे सांगायचं आहे का मला शक्तिपीठांबद्दल अजून बी ठाव आहे. खरंच तुला शक्तिपीठांबद्दल सारं काही कळलं आहे? तुला साऱ्या गोष्टी कळल्या आहेत? सती देवींच्या शक्तिपीठांबद्दल तुला काही क्षणातच सारं काही ध्यानात आलं? बानू, आख्यान सुरू होण्याआधी मला तेच सांगायचं होतं. आपल्या समोर घडणारी परिस्थिती आणि त्यातून आपल्याला मिळणारं ज्ञान हे तुझ्यासाठी काय किंवा माझ्यासाठी काय आपल्याला सत्यापर्यंत घेऊनच जाणार आहे. पण या साऱ्यातून तुला सारं काही कळलं या भ्रमात तू राहू नकोस. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हासनी? म्हणजे मला ठाऊक आहे की तू काही शक्तिपीठांचं दर्शन घेऊन आली आहेस. माझ्यापासून काही लपून राहिलेलं नाही. यांनी जशी मला शक्तिरूपांची गोष्ट सांगितली होती तशी तुला देखील सांगितली आणि तसेच शक्तिपीठांबद्दल देखील आहे. म्हणजे मला शक्तिपीठांबद्दल कल्पना आहे बानू. म्हाळसा, बानूला ह्याची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. तुला ह्याची आधीच कल्पना आहे. याआधी मी तुला सूक्ष्म देहाने मानस सरोवराच्या परिसरात घेऊन गेलो असताना तुला तिथे दैवी शक्तींची प्रचिती आली होती. निश्चितच. आणि याची कल्पना आणि जाणीव बानूला व्हावी म्हणून तुमचा हा मार्ग योग्य आहे असं मला वाटतं. पण केवळ इतक्यानेच आपल्याला अंतिम सत्याचा मार्ग आणि आत्मज्ञानाची वाट दिसेल या संभ्रमात तू राहू नकोस बानू. श्री म्हाळसा देवींना एक रहस्य ज्ञात आहे. अहो, काय सांगतायसा महाराज? होय बानू. त्यामुळे या निमित्ताने श्री म्हाळसा देवींच्या सान्निध्यात राहून ते रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचा तू प्रयत्न कर. ते तुझ्याच भल्यासाठी आहे. माझ्या ध्यानात आलं हाय समज. मुनिवर, आता आपण आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. होय देवी. श्री महादेवांनी त्यांच्या भेटीचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी श्री महादेवांना हे सांगून टाकले की सर्वजण त्यांच्या विवाहाबद्दल बोलण्यासाठी आले आहेत. आता यावर श्री महादेव काय म्हणतील याची साऱ्या सृष्टीलाच उत्सुकता होती. नाही म्हणजे हे अगोदरच लिहून ठेवलं आहे असं समदे म्हणते. मग आता महादेवासनी समदे भेटाया का गेला असत्या?